श्वास, ध्यास आणि विश्वास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी विचारांच्या कक्षेतले जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये सर्वप्रथम साहित्याचा जो प्रकार उभा राहिला आणि ज्याने आंबेडकरी चळवळीमध्ये युवकांच्या मुठी या वळवल्या आणि ती वज्रमुठ बनवली ती म्हणजे आंबेडकरी साहित्य विश्वाच्या कवितेने. या कवितेने सुरुवातीला बंडखोरी केली. बंडखोरीतून आपली भाषा व्यक्त करत या व्यवस्थेवर प्रहार केले. या व्यवस्थेला प्रहार करीत असताना तिची बदलाची भूमिका आणि भाषाही केली. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 69 वर्षाचा काळ हा लोटलेला आहे आणि या 69 वर्षाच्या काळानंतर या चळवळीचा आत्मचिंतनात्मक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरचं दीर्घकाव्य आणि याच कवितेतून व्यक्त केलेला विश्वास की तुझ्या विचारातूनच या देशात क्रांती होईल, बदल होईल आणि तो आम्ही करणारच. कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरचा विश्वास व्यक्त करणारी कविता माननीय आयुष्यमान राहुल गायकवाड हे आपल्यासमोर सादर करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त. त्रिवेज मीडियाच्या सर्व दर्शकांना सप्रेम जय भीम. या देशातील 140 कोटी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या न्याय, हक्क, अधिकाराची सनद आणि जीवन जगण्याचे सर्व मौलिक अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत. तसेच या संविधानामुळेच या सार्वभौम भारत देशाने आधुनिक जगात आपले अडस्थानही निर्माण केलेले आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकारच नाहीत तर ते या देशाचे, या आधुनिक भारताचे निर्मातेही आहेत. उद्या 6 डिसेंबर हा त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्या निमित्तानं त्यांना कोटी कोटी अभिवादन आणि वंदन. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बल ऑफ नॉलेज म्हणूनही जगभरात ओळखले जाते. जगभरातील शेकडो विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि त्यांच्या कार्यावर लाखो विद्यार्थी संशोधन करत आहेत. या आधुनिक जगात मानवी विकास आणि प्रगतीच्या सर्व मार्ग वाटा शोधताना संपूर्ण विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी समाजाला दिलेल्या तत्त्वज्ञान व विचारांचा अभ्यास करताना दिसत असून तो अपेक्षित विकास आणि प्रगती अगदी सहजपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या तत्त्वज्ञानात आपल्याला सापडते. जगभरात उपलब्ध असलेल्या कुठल्याही मोजपट्टीत मोजता न येणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्यक्तिमत्वाचा त्यांनी सांगितलेल्या समतेच्या, सामाजिक न्यायाच्या, विचाराच्या व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यावरील शेकडो ग्रंथ शेकडो भाषांमध्ये रोज प्रकाशित होत आहेत. या समतेच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांना व तत्त्वज्ञानाला शब्दबद्ध करणाऱ्या कविता व गाणीही जगभराच्या शेकडो भाषांमध्ये लिहिली जात आहेत, गायली जात आहेत. जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श म्हणून पुतळे उभारले जात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती हजारो कविता, लाखो कविता, गीतं लिहिली गेली आहेत. मीही एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती एक कविता लिहिलेली आहे आणि ती आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे तुझ्या विचारातच जीत आहे. तू आलास आणि तू पाहिलंस, तू आलास आणि तू पाहिलंस ते सारेच कसे अनुचित, भयानक आणि भयंकर. मग तू अस्वस्थ झालास आणि चिडलास इथल्या या व्यवस्थेवर. इथं जाती होत्या आणि होत्या तिच्या उतरंडी. धर्म होता आणि होता धर्माधर्मातील भेदभाव. माणसं होती माणसासारखीच पण होती ती कुणी उच्च कुणी नीच. तू हे पाहत होतास, पुन्हा अस्वस्थ होत होतास आणि चिडत होतास इथल्या या व्यवस्थेवर. बसू लागले मग तुलाही या जाती धर्माचे चटके. ठरू लागलास तूही भेदभावाचा बळी. वर्गाच्या बाहेर बसून शिकू लागलास. अस्वस्थता वाढत होतीच आणि चिडत होतास इथल्या या व्यवस्थेवर. मग तू ठरवलंस, ठाम निश्चयही केलास जातीच्या उतरंडी फोडण्याचे आणि धर्माच्या तटबंदी तोडण्याचे.
जाती भेद गाडून सारा माणसाला माणूस मनातील अस्वस्थता वाढतच होती आणि अधिक चिडत होतास इथल्या या व्यवस्थेवर. प्रश्न होता या उतरंडी मोडणार कशा? हे जातीचे बुरुज तटबंद कसे तोडणार? सहज होणारे हे नव्हतेच मुळी. त्यासाठी रात्रीचा दिवस केलास आणि दिवसाची पण रात्र केलीस. मिळेल ते खाल्लंस, कधी उपाशीही राहिलास. रक्ताचे पाणी केलंस, झिजलास. अस्वस्थता कायम होतीस, ती व्यक्त होत होती आणि चिडत होतास इथल्या या व्यवस्थेवर. अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी मजबूर झालास. लढण्यास सज्ज झालास. पुस्तकांना जवळ केलंस. उत्तराच्या शोधात तू पोथी पुराणेही पालती केलीस. मग तुला भेटला बुद्ध आणि मार्गस्थ झालास मग तथागताच्या समतेकडे. तू वाचत राहिलास, चालत राहिलास, तुला भेटले ज्योतिबा फुले. तू त्यांना महात्मा म्हणालास आणि क्रांतिकारकही त्यांच्या विचाराचा आसूड घेऊन सपासप वार करू लागलास इथल्या या व्यवस्थेवर. समतावादी समाजासाठी काय काय करावे लागेल कळले होते तुला सारे आणि शोधल्या होत्यास तू साऱ्याच वाटा आणि मार्गही वाटेवरचे वाटसरूही. शोधल्या होत्यास तू सर्वच वाटा आणि मार्गही वाटेवरचे वाटसरूही आणि तू वाटाड्या झाला होतास. त्यानंतर इथल्या जाती धर्म व्यवस्थेवरील तुझे हल्ले त्यामुळे कोसळू लागलेले जाती धर्म व्यवस्थेचे बुरुज तुझ्या या झंझावातापुढे आता काहीच टिकणार नाही असेच वाटू लागले होते. पण सम्यक बदलाची प्रक्रिया, परिवर्तनाची दिशा, संविधानाचा सनदशीर मार्ग, तथागताचा सद्धम्म हे सारे या देशाला देऊन एक दिवस तू अचानक निघून गेलास. पण सम्यक बदलाची प्रक्रिया, परिवर्तनाची दिशा, संविधानाचा सनदशीर मार्ग, तथागताचा सद्धम्म हे सारे या देशाला देऊन एक दिवस तू अचानक निघून गेलास. तू गेलास तसा पुन्हा अंधार दाटून आला. तोडता येतील जितके लचके तुझे, करता येतील जितके वाटे तुझे. तू गेलास तसा पुन्हा अंधार दाटून आला. तोडता येतील जितके लचके तुझे, करता येतील जितके वाटे तुझे. ते करायला मग तुझेच अनुयायी तयार झाले. तू इतके काही देऊन गेलास की सरता सरत नाही, संपता संपत नाही. नव्हत्याचे होते केलंस, नाहीरेचे आहेरे केलंस. डॉक्टर, प्राध्यापक, बॅरिस्टर केलंस, प्रशासक केलंस. आमदार, खासदार, मंत्री केलंस. मुख्यांना प्रबुद्ध केलंस. कुठल्या हाडामासाचा होतास? कुठली घोटी तू पिला होतास? बोलायचा, ठरवायचा, तसेच कसे रे सारे व्हायचे. तिरंग्यावर अशोक चक्र आणि देशाच्या मुद्रेवर सारनाथ. कुठल्या हाडामासाचा होतास? कुठली घोटी तू पिला होतास? बोलायचा, ठरवायचाच, तसेच कसे रे सारे व्हायचे. तिरंग्यावर अशोक चक्र आणि देशाच्या मुद्रेवर सारनाथ. तू जे जे ठरवलंस ते केलंस. मुख्यांना प्रबुद्ध केलंस. पण हे सारे कोलमडणारे होते. प्रबुद्ध पुन्हा मुके होणार होते. तुला हे सारे कळत होते, दिसत होते. त्यामुळेच आणि दिसत होते. त्यामुळेच आयुष्याच्या सांजवेळी तू रडत होतास, हताश होत होतास आणि पुन्हा एकदा अस्वस्थही होत होतास. तू म्हणालास क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. तू दाखवलेल्या मार्गाने आम्ही जावे असे तुला वाटत होते. तू म्हणालास क्रांतीचे चक्र अर्धेच फिरले. तू दाखवलेल्या मार्गाने आम्ही जावे असेच तुला वाटत होते. पण तुझी शपथ आम्ही तसे वागलो नाही, वागतही नाही. कारण तुझ्यासारखा ध्यास आम्हास नाही. आणि तुझ्यासारखी अस्वस्थताही आमच्यात नाही. आत्ता तुझा बाजार मांडलाय आम्ही.
आता तुझा बाजार मांडलाय आम्ही, तुझ्या नावाशिवाय जगता येत नाही आणि भीकही कोणी घालत नाही. म्हणूनच तेवढ्यासाठी तू आमच्या मुखी. बाकी तुझा आणि आमचा तसा काही संबंध उरला नाही. तुझे नाव घेतो पण तुझा विचार सोडून काही जण घुसलेत वेगवेगळ्या कळपात. सत्तेची हड्डी मिळते तिथे लाचारी केल्यावर व स्वाभिमान विकल्यावर. आम्ही इथे सुखात आहोत असा गैरसमज आहे त्यांचा. तो दूरही होईल केव्हा तरी. अनेकांचा झालाय तसा. पण अस्वस्थही आहेत काही जण. तू अस्वस्थ व्हायचा तसेच अस्वस्थ होणाऱ्यांची तशी चांगलीच. अस्वस्थता होणे तसे चांगलेच. तू व्हायचाच अस्वस्थ म्हणूनच झालास ना युगपुरुष. आत्ताही अस्वस्थ होणाऱ्यांची संख्या वाढते. फौज आणि जतेही बनू लागले त्यांचे, ते जेथे असतील तिथे. आत्ताही अस्वस्थ होणाऱ्यांची संख्या वाढते. फौज आणि जतेही बनू लागले त्यांचे, ते जेथे असतील तेथे. तू पाहिलेल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आणि त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही शत्रू आहेत आपले आणि या देशाचेही. या शत्रूंना गाडण्याचे स्वप्न दिलेस. त्याचा मार्ग आणि विचारही दिलास आमच्या उरी. तेच स्वप्न उराशी बाळगून उभे राहत आहेत जते. खूपच सकारात्मक चित्र आजही उभे राहताना दिसते. गल्ली बोळात, गावखेड्यात, वाड्यात, वस्तीत राहणारे शोषित लोक. वस्तीत राहणारे शोषित लोक. शेताच्या बांधावर राबणारे हात, घामाने भिजलेले करपलेल्या चेहऱ्यांचे, कारखान्यातील कामगारांचे लोंढे, शिक्षण व्यवस्थेमुळे चिंतित असलेले, शाळा महाविद्यालयाचे कट्टे, रिकाम्या हाताना काम मागणारे तरुणाचे जत्तेच्या जत्ते, महागाईने त्रस्त घरादाराचे उंबरटे, पुरुषी समाज व्यवस्थेत दबलेली स्त्री शक्ती, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारे कलाकार, पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, धर्मजातीच्या बंधनातून मुक्त होऊ पाहणारे धर्मनिरपेक्षवादी, भांडवल व्यवस्थेविरुद्ध लढणारे साम्यवादी, समाजवादी, जाती अंताची लढाई लढणारे सारेच्या सारे जाती जमातीचे समूह अस्वस्थ होणाऱ्यांच्या या फौजेत जत्त्यात सामील होत आहेत. या हजारो लाखो अस्वस्थताना पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरं तूच देतोस आजही. या हजारो लाखो अस्वस्थताना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तूच देतोच आजही. म्हणूनच तू आहेस या सर्वांच्या डोक्यात. तुझ्याशिवाय पर्यायच नाही आजही. म्हणून तूच आहेस या सर्वांच्या डोक्यात. तुझ्याशिवाय पर्यायच नाही आजही कुणाकडे आणि कुठलाही. म्हणूनच तुझ्याच नेतृत्वाखाली आत्ता पुन्हा उभे राहत आहेत शोषितांचे व सर्वहारा वर्गाचे लढे. म्हणूनच पुन्हा उभे राहत आहेत शोषितांचे व सर्वहारा वर्गाचे लढे. मग निघणारे मोर्चे, पेटणारा आणि पेटवणारा संघर्ष. आणि या संघर्षात तुझेच विचार होतील. आमच्या हातातील बंदुका आणि तिच्या गोळ्या आहे. आणि या संघर्षात तुझेच विचार होतील. आमच्या हातातील बंदुका आणि तिच्या गोळ्याही तुझेच विचार करतील. ढाल बनून आमचे संरक्षणही जगभराच्या चौकाचौकात उभे असलेले तुझे पुतळे आणि प्रतिमा. आणि त्यातील उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील तुझे ते उभे बोट. समग्र परिवर्तनाच्या संघर्ष व लढ्यात बळ आणि प्रेरणा देत राहील आम्हाला. आम्ही लढू आणि जिंकूच.
तुझ्या विचाराचं जीत आहे, मग पराभवाची ती भीती कसली. जय भीम,